विशेष जनसुरक्षा विधेयक के खिलाफ पत्रकारों का विरोध प्रदर्शन। राज्यपाल, मुख्यमंत्री और उप मुख्यमंत्री से करेंगे मुलाकात। पत्रकारों ने विधेयक को राक्षसी कानून बताया। विशेष जनसुरक्षा विधेयक को वापस लाने की मांग को लेकर मुंबई के मराठी पत्रकार संघ परिसर में आज दोपहर 1 बजे पत्रकारों ने तीव्र विरोध प्रदर्शन किया। मुंबई की 10 प्रमुख पत्रकार संगठनों ने द्वारा गठित पत्रकार अभिव्यक्ति संरक्षण मंच के बैनर तले यह आंदोलन आयोजित किया गया। प्रदर्शन के दौरान पत्रकारों ने सरकार से पूछा कि जब देश और महाराष्ट्र में पहले से ही कई बड़े कानून मौजूद हैं तो नए जनसुरक्षा विधेयक की आवश्यकता क्यों पड़ी। यह विधेयक शांतिपूर्ण आंदोलनों को दबाने का माध्यम बन सकता है। महात्मा गांधी के अहिंसक आंदोलन और डॉक्टर बाबा साहब अंबेडकर द्वारा दिए गए संविधान की मूल भावना के खिलाफ है। पत्रकारों ने इस विधेयक को राक्षसी कानून करार देते हुए चेतावनी दी है कि यदि इसे तुरंत वापस नहीं लिया गया तो महाराष्ट्र भर में बड़े पैमाने पर आंदोलन छिड़ जाएगा। पत्रकारों ने स्पष्ट किया है कि यह कानून अभिव्यक्ति की स्वतंत्रता पर सीधा हमला है और इसे किसी भी सूरत में स्वीकार नहीं किया जाएगा। पत्रकारों ने सरकार से अपील की है कि यह विधेयक तुरंत वापस लिया जाए। इसके लिए पत्रकार संगठन राज्यपाल को ज्ञापन सौंपेंगे और जल्द ही मुख्यमंत्री एवं उप मुख्यमंत्री से मुलाकात करेंगे, ऐसे मुंबई मराठी पत्रकार संघ के अध्यक्ष संदीप चौहान ने बताया। नहीं, राज्य सरकारने नवीन जन सुरक्षा विधेयक हे विधिमंडळात मांडलेलं आहे आणि या विधेयकाच्या माध्यमातून पत्रकारच नव्हे तर राज्यातील सर्वसामान्य जनतेच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावरती एक संकट आलेलं आहे किंवा एक त्याचा संकोच होण्याची भीती ही सगळी पत्रकारांमध्ये निर्माण झालेली आहे। याचं कारण म्हणजे नक्षल संघटना किंवा अर्बन नक्षल जे आहेत त्यांना नियंत्रित करण्यासाठी हे बिल आणलेलं आहे असं सरकारचं म्हणणं आहे। परंतु या कायद्याचा वापर सर्वसामान्य जनतेला आणि पत्रकारांच्या बाबतीत झाला तर सरकारकडे नवीन हत्यार किंवा त्यांची मुस्कटदाबी करण्याचं एक नवीन हत्यार या बिलाच्या माध्यमातून मिळणार आहे। त्यामुळे या विधेयकाला पत्रकारांचा विरोध आहे। याच्यामधल्या ज्या तरतुदी आहेत या तरतुदी अत्यंत चुकीच्या आहेत। एखाद्या संघटनेने जर एखाद्या सभागृहामध्ये एखादा कार्यक्रम केला तर त्याच्यावरती अशा संघटना ज्या नक्षलशी संबंधित आहेत जे लोकांना माहित नाही अशा घरात जरी बैठक झाली तरी कारवाई करण्याचा अधिकार आहे। तर मला असं वाटतं की या माध्यमातून महाराष्ट्र हे पुरोगामी राज्य आहे। महाराष्ट्राने देशाला अत्यंत पुरोगामी कायदे दिलेले आहेत। अशा वेळी महाराष्ट्राला मागे घेणारा हा कायदा आहे। हा कायदा राज्य सरकारने करू नये ही सर्व पत्रकारांची भूमिका आहे। राज्यातल्या 10 ते 12 प्रमुख संघटना या एकत्र आलेल्या आहेत आणि एक आज सांकेतिक आंदोलन आहे। राज्य सरकारने जर या कायदा रद्द केला नाही, याचा पुनर्विचार केला नाही तर हे आंदोलन तालुका पातळीपर्यंत निश्चित जाईल। लवकरच आम्ही राज्य सरकारच्या या आमची भूमिका पत्रकारांची भूमिका पटवून देण्यासाठी किंवा सांगण्यासाठी माननीय मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहेत। देवेंद्र फडणवीस यांनी याआधी राज्यात पत्रकार संरक्षणाचा कायदा केलेला आहे। मला असं वाटतं की त्याच धर्तीवर या कायद्याचा ते फेरविचार निश्चित करतील आणि हा कायदा रद्द करतील। कायदा बनवण्यापूर्वी चर्चा झाली नाही म्हणूनच आता हा हे विधेयक संयुक्त चिकित्सा समितीकडे गेला आहे। जनसुरक्षा विधेयकाविरोधात पत्रकार संघटनांनी आंदोलन केलं तर काय म्हणणं आहे आपलं आणि काय मागण्या आहेत? या जनसुरक्षा विधेयकासाठी किंवा त्याच्या विरोधासाठी या जनसुरक्षा विरोधकासाठी आम्ही महाराष्ट्रातल्या ज्या प्रमुख 11 पत्रकारांच्या संघटना होता त्यांना आम्ही मुंबई मराठी पत्रकार संघाच्या माध्यमातून आम्ही एकत्र आणलं आणि आज मुंबईत तुम्ही पाहिलं असेल की या सगळ्या ज्या पत्रकार संघटना आहेत त्यांनी एकत्रितपणे हे आंदोलन केलेलं आहे। आणि आमची मागणी एवढी सोपी आहे की आजवर महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये गुन्ह्यांना रोखण्यासाठी एवढे कायदे आहेत की समजा एखादा आंदोलन होतं त्या आंदोलनातनं समजा एखादा हिंसक वळण लागलं किंवा काही गुन्हेगारी प्रवृत्तीच्या माणसांनी त्याच्यामध्ये काही गडबड केली तर त्यांना रोखण्यासाठी पुरेसे कायदे सध्या भारतामध्ये अस्तित्वात असताना सुद्धा हा नवीन जनसुरक्षा कायदा जो आणला जातोय या कायद्याचं उग्र स्वरूप असं आहे की शांततेच्या मार्गाने जे आंदोलन होणार आहे त्या शांततेच्या मार्गाने होणाऱ्या आंदोलनाला कसं रोखता येईल हाच याच्या मागचा प्रमुख उद्देश आहे। हा देश गांधीजींचा आहे, हा देश अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा आहे, हा बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला दिलेल्या घटनेचा देश आहे। त्यामुळे अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आणणारा हा कायदा आहे आणि म्हणून याला आम्ही सगळ्या पत्रकार संघटना त्याला विरोध करतोय। म्हणजे यातलं एक साधं तुम्हाला कलम सांगतो की समजा एखादा आता ही आमची मुंबई मराठी पत्रकार संघाची वाचतोय, उद्या एखादा बंदी घातलेल्या संघटनेचा एखादा व्यक्ती जरी या सभागृहामध्ये आला
आमच्या एखाद्या कार्यक्रमामध्ये सहभागी झाला तर त्या सभागृह जप्त करण्याचे अधिकार सुद्धा शासनाला या कायद्याने दिलेले आहेत. किंवा समजा एखाद्या कुटुंबामध्ये 5 मुलं असतील, 5 मुलांपैकी एक मुलगा समजा नक्षलाईट वळणाला लागला तरी ते घर जप्त करण्याची बुलडोझरी वृत्ती जी आहे या कायद्यामध्ये आहे. मला असं वाटतं घटनेने, बाबासाहेब आंबेडकरच्या घटनेने या देशामधल्या प्रत्येक नागरिकाला हक्क दिलेला आहे. असं म्हणतात की 100 निरपराध सुटले तरी चालतील, पण अपराधी सुटले चालतील, पण एक निरपराधाला शिक्षा होता कामा नये. इथे उलट आहे, इथे 100 निरपराधी मिली तरी चालतील, पण शिक्षा केलीच पाहिजे ज्यांना वाटेल त्याला. अशा प्रकारचा हा राक्षसी कायदा आहे आणि म्हणून आम्हा सगळ्या पत्रकारांनी पुढे करून आज हे मुंबईमध्ये आम्ही आंदोलन सुरू केलेलं आहे. ही एक ठिणगी आहे. आम्ही यानंतर राज्यपालांना आणि मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना भेटणार आहोत. सनदशीर मार्गाने त्यांना आम्ही विनंती करणार आहोत आणि त्यानंतरही हा जर कायदा मागे घेतला नाही तर महाराष्ट्रभर याची ठिणगी पेटेल असं आमच्या या सगळ्या आंदोलनातनं दिसते आणि सरकारने याची वेळीच गंभीर दखल घ्यावी अशी नम्र विनंती आम्ही त्यांना करतो.